सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात बंदी घातलेली असतानाही बेकायदेशीररित्या मावा तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणच्या पानपट्टीवर छापे टाकत 5,855 रुपयांचा मावा जप्त केलाय। या प्रकरणी शिवाजी शंकर बोंगार्डे वय 62 राहणार जवाहरनगर, अनिकेत बाळासाहेब लोखंडे वय 33 राहणार गांधी विकासनगर आणि हेमंत हरिभाऊ पवार वय 32 राहणार दत्तनगर गल्ली नंबर 11 या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: शहरातल्या विविध ठिकाणच्या पानपट्टीमध्ये मावा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी छापे टाकले। जवाहरनगर परिसरात ज्योतिर्लिंग पान शॉप या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 375 रुपयांच्या माव्याच्या 15 पुड्या, 800 रुपयांची 2 किलो कच्ची सुपारी, 600 रुपयांची सुगंधी तंबाखू असा 1775 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद आप्पासो चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे। ईदगाह मैदान परिसरात असलेल्या जयश्री पान शॉप मधील छाप्यात 920 रुपयांच्या माव्याच्या 46 पिशव्या, 1400 रुपयांची रोकड असा 2320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस नाईक विशाल अंगद चौगले यांनी फिर्याद दिली आहे। तर शहीद भगतसिंग उद्यान परिसरातल्या बाळूमामा पान शॉपवरील छाप्यात 1160 रुपयांच्या माव्याच्या 58 पुड्या, रोख 600 रुपये असा 1760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सखाराम पाटील यांनी फिर्याद दिली आहे। बेकायदेशीररित्या मावा तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी हनीफ युसुफ नदाफ वय 70 राहणार जवाहरनगर याच्यावर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरढोणे यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी: गावभागातील चांदणी चौक परिसरात असलेल्या लाईट पान शॉप इथं मावा विक्री होत असल्याची माहिती मिळाली। यावरून गावभाग पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी तिथं सुगंधी तंबाखू, वेगवेगळ्या पत्ती, सुपारींचं मिश्रण असलेल्या 1260 रुपये किमतीच्या माव्याच्या 42 पुड्या मिळून आल्या। अधिक तपास उपनिरीक्षक सीमा डोंगरे करत आहेत।